पुलगाव येथील हिंगणघाट फैल वार्ड 15 येथे रहिवासी अनिल मधुकर बेदले वय 46 वर्ष यांच्या पत्नीने आपल्या राहत्या घरी पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। फिर्यादी अनिल मधुकर बेदले यांच्या तक्रारीवर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे। ही घटना शुक्रवारची असल्याची चर्चा आहे। मृतकाच्या एका मुलाने शनिवारी पुलगाव येथील बस स्थानकापासून MH32 8303 नी एक बॅग एक थैली दुपारी 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान मलकापूर बोदळ येथे नेले। या एका थैलीमध्ये मृतक अनिलच्या अंगाचे तुकडे करून त्यांना जाळून पुरावे संपविण्याचा प्रयत्न मृतक अनिलच्या पत्नी मनीषा यांनी केला। मनीषा यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता। बॅग व थैलीमध्ये काय आहे याची कल्पना ऑटो चालक प्रशांत भोयर यांना नव्हती। जाळलेले मृतक शरीराचे काही अंग पोलिसांनी ताब्यात घेऊन फॉरेन्सिक विभागाला पाठविण्यात आले आहे। मृतक काही वर्ष अगोदर होमगार्डची नोकरी करीत होता। सध्या अनिल हातमजुरी करीत होता। पुलगाव पोलिसांनी घटनेच्या चौकशीकरिता पत्नी मनीषा व एक नाबालिग मुलाला ताब्यात घेतले आहे। उपविभागीय अधिकारी गोकुल सिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।